नमस्कार, आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज। पर्यावरणपूर्वक होळी सिडको नांदेड येथे उत्साहात साजरी। भावसार समाज सिडको नवीन नांदेड व भावसार सेना सेवा समिती नांदेड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली। सायंकाळी 5 वाजता ज्ञानेश्वर नगर नवीन नांदेड येथे मंदिर परिसरातील तसेच मुख्य रस्त्यालगत असलेली झाडे यांचा पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पडत असल्याने परिसराची स्वच्छता करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले। यावेळी भावसार समाजाध्यक्ष विनोद सुत्रावे व संजय पेटकर, प्रमुख पाहुणे अभिषेक ताकजुरे यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा व आरती करून होळी पेटविण्यात आली। भावसार समाजाध्यक्ष विनोद सुत्रावे, भावसार सेनेचे अध्यक्ष रामदास पेंडकर तानूरकर तसेच पैलवान ग्रुपचे अध्यक्ष अभिषेक ताकजुरे, युनायटेड भावसार ऑर्गनायझर्स नांदेडचे अध्यक्ष संजय पेटकर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाची प्रस्तावना रामदास पेंडकर तानूरकर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की हिरण्यकश्यप, होलिका व भक्त प्रल्हाद यांची सविस्तर माहिती सांगून समाजातील निर्माण झालेल्या प्रश्नावर माहिती सांगून मुलामुलींची लग्न लवकर न जुळणे याचे कारण यावर प्रकाश टाकून खरं सांगतो तुम्हाला बदलून गेला जमाना या भारुडाचे गायन केले। अभिषेक ताकजुरे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन मनसोक्त संवाद करण्याचा दिवस म्हणजे होळी होय। विनोद सुत्रावे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की होळीच्या या पवित्र ज्वालातून आपणास एक संदेश मिळतो, सत्य आणि भक्ती यांचा नेहमीच विजय होत असतो। या पवित्र अग्नीत वाईट विचारांची होळी पेटवून नवीन आशा, नवा बळ आणि आनंद घेऊन या। संजय पेटकर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की आपल्यातील अहंकार, राग, मच्छर याची होळी करण्याचा महत्त्वाचा सण म्हणजे होळी होय, असे विचार व्यक्त करून उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले। यावेळी बंडू गोजे, लक्ष्मण माळवतकर, नरेंद्र बर्डे, गजू पाटील, करमोडीकर, व्यंकटेश पांचाळ, खोबाजी पांचाळ व इतर भावसार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। रत्नापूर न्यूज नांदेड। शिकल्या सवरल्या शहाण्याने